नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. भारतात 60 वर्षावरील 72% पुरुष वर्षानुवर्षे या समस्येने ग्रस्त आहेत. यामुळे पुरुषी शक्ती कमकुवत होते किंवा नष्ट होते. आत्मविश्वास कमी होतो, झोप ताजी राहत नाही आणि नातेसंबंध देखील एकमेकांशी जोडलेले नाहीत. एक सोपी कृती. चहामध्ये हे घालून पिल्याने तुम्हाला 80व्या वर्षीही तीच तरुण ऊर्जा मिळू शकते. चहामध्ये हा विशेष घटक प्यायल्याने पुरुषी शक्ती पुनर्संचयित होते, आत्मविश्वास पुनर्संचयित होतो आणि तणाव कमी होतो. या व्हिडिओमध्ये आपण यावर चर्चा करणार आहोत. व्हिडिओ थोडा मोठा असला तरी तुम्हाला बराच काही शिकायला मिळेल, म्हणून कृपया व्हिडिओ वगळू नका, शेवटपर्यंत पहा. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच भविष्यात येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना तुम्हाला मिळेल यासाठी बेल आयकॉन दाबा. तर विलंब न करता हा मनोरंजक व्हिडिओ ब्रेक न करता सुरू करूया. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी ज्या सर्वात प्रभावी उपायाबद्दल बोलणार आहे तो म्हणजे तुमच्या आल्या पावडर आणि मधाची चहा. वयाच्या 60 वर्षानंतर टेस्टोस्टेरॉनची पातळी हळूहळू कमी होऊ लागते आणि शरीराच्या खालच्या भागात रक्ताभिसरण खूप कमकुवत होते. ही चहा प्यायल्याने शरीरात उष्णता येते, त्यामुळे चेहऱ्यावर चमक येते आणि कोरड्या आल्याच्या पावडरमध्ये असलेले जिंजरोल नावाचे घटक म्हणजेच कोरडे आले शिरा विस्तारण्याचे काम करते. ते खालच्या भागात रक्ताभिसरण वाढवते. मधातील बोरॉन नावाचे घटक टेस्टोस्टेरॉनची पातळी संतुलित करण्याचे काम करते. त्याची सकाळची चहा शरीरातील लैंगिक प्रतिक्रिया प्रणाली हळूहळू पुन्हा सक्रिय करते. 3 महिने दररोज हा चहा पिल्याने रक्तातील टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढते. हे करण्यासाठी सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला 1 कप गरम पाणी तयार करावे लागेल. ते जास्त उकळण्याची गरज नाही. त्यात अर्धा चमचा सुक्या आल्याची पावडर लवकरच घाला आणि तुम्हाला हवे असल्यास तुम्ही तेवढेच किसलेले आले किंवा ताजे आले घालू शकता. उकळल्यानंतर गॅस बंद करा. ते थंड होऊ लागले की 1 चमचा शुद्ध मध घाला आणि चहासारखे प्या. पण पिण्यापूर्वी तुम्ही ते रिकाम्या पोटी पिऊ नये. त्यापूर्वी तुम्ही 1 केळी किंवा 4 किंवा 5 भिजवलेले बदाम चघळून खाऊ शकता. जर तुम्ही ते रिकाम्या पोटी सेवन केले तर त्यामुळे जळजळ आणि इतर समस्या उद्भवू शकतात. तुम्ही ते किमान 7 दिवस वापरावे. तुम्हाला स्वतःला फरक जाणवेल आणि 21 ते 30 दिवसात बरे वाटू लागेल. तथापि जर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा ताण जाणवत असेल तर तुम्ही तुळशी आणि अश्वगंधा घालून झोपण्यापूर्वी अर्धा तास आधी चहा पिऊ शकता. यामुळे मानसिक ताण कमी होतो आणि जर ताण कमी झाला तर उत्तेजना वाढेल हे निश्चित आहे. तुम्ही पुढील गोष्ट म्हणजे दालचिनीचा चहा. मुळात तुमच्या शरीराची ताकद आणि उत्तेजना मज्जातंतूच्या जलद प्रवाहावर अवलंबून असते. हा चहा तुमचे रक्ताभिसरण गतिमान करते आणि एका आठवड्यात रात्रीची कमजोरी दूर करते. तुमचे पोट हलके राहते, तुमचे शरीर उबदार राहते आणि तुम्हाला ऊर्जा मिळते. दालचिनीमध्ये असलेले सिनामॅल्डहाइड नावाचे सक्रिय संयुग रक्तवाहिन्या पसरवते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवते आणि ग्लुकोज प्रक्रिया सुधारते. तुमच्या रक्तातील साखर नियंत्रणात राहते, ज्यामुळे व्हेरिकोज व्हेन्स कमी होतात आणि लैंगिक क्रियाकलाप आणि उत्तेजना वाढते. ही चहा तयार करण्यासाठी 1 कप गरम पाण्यात 1/4 चमचा दालचिनी पावडर घाला आणि 2 ते 3 मिनिटे उकळू द्या. उकळल्यानंतर गॅस बंद करा आणि थोडे दूध आणि 2 चिमूटभर आले पावडर घाला. ते थोडे थंड झाल्यावर 1 चमचा मध घाला. ही चहा दिवसातून एकदा सकाळी प्या. तुम्हाला फक्त 7 ते 10 दिवसात फरक जाणवेल. जर तुम्ही हलक्या कसरतीनंतर किंवा 15 मिनिटांच्या चालण्यानंतर ही चहा प्यायची तर त्याचे परिणाम आणखीन जास्त असतात. पुढची चहा तुम्ही लसूण चहा वापरावी. ती शिरा उघडते
आणि शरीराच्या खालच्या भागात उबदारपणा आणि ताकद आणते. लसणात असलेले नैसर्गिक संयुग ॲलिसिन शिरा पसरवण्यास सक्षम आहे. ते रक्ताभिसरण गतिमान करते आणि तुमच्या उभारणीचा कालावधी आणि ताकद दोन्ही सुधारते. याशिवाय ते कोलेस्ट्रॉल कमी करते, ज्यामुळे धमन्यांमध्ये चरबी जमा होणे कमी होते. यासाठी तुम्हाला 1 कप गाय किंवा म्हशीचे दूध घ्यावे लागेल. त्यात 2 किंवा 3 सोललेल्या लसूण पाकळ्या घाला आणि मंद आचेवर 5 ते 6 मिनिटे उकळवा. लसणाच्या पाकळ्या मऊ झाल्यावर गॅस बंद करा आणि त्या काढून टाका. 1 किंवा 2 चिमूटभर सुक्या आल्याची पावडर, 1 चमचा मध घाला आणि कोमट प्रमाणात घ्या. झोपण्यापूर्वी 1 तास आधी या चहाचा वापर करा, जेणेकरून तुमच्या शरीराला त्याचे परिणाम शोषण्यासाठी पुरेसा वेळ मिळेल. आठवड्यातून किमान 3 ते 4 वेळा या चहाचे सेवन करा. या चहासोबत सोललेले 2 खजूर खाल्ल्याने स्वच्छ आणि मजबूत ऊर्जा मिळते. खजुरांमध्ये लोह आणि जस्त असते, जे शुक्राणूंची संख्या आणि टेस्टोस्टेरॉन मजबूत करण्यास मदत करतात. तुम्ही खजूर कोमट दुधात बुडवून 10 मिनिटे चावू शकता. पुढे हळद आणि सेलेरी चहा आहे. मुळात जर हार्मोन्स खराब झाले तर मंदत्व स्वतःच नाहीसे होते, पण ही चहा प्यायल्याने हार्मोन्स पुन्हा सक्रिय होण्यास मदत होते. हळदीमध्ये असलेले कर्क्युमिन एक शक्तिशाली अँटीऑक्सिडंट आणि दाहक विरोधी घटक शरीरातील पुरुष हार्मोन्स संतुलित करण्यास मदत करते. ते प्रोस्टेट जळजळ देखील कमी करते, ज्यामुळे रात्री लघवीच्या समस्या आणि वृद्धांमध्ये पुरुष कमकुवतपणा येऊ शकतो. यासाठी तुम्हाला 1 कप गरम पाणी उकळावे लागेल. त्यात 1/4 चमचा हळद पावडर आणि अर्धा चमचा ओरळ अजवाईन घाला. त्यात 1 चिमूटभर काळी मिरी घाला. नंतर ते मंद आचेवर सुमारे 3 ते 4 मिनिटे उकळवा. त्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात 1 चमचा मध घाला. सकाळी नाश्त्यापूर्वी आणि संध्याकाळी नाश्त्यासोबत कोमट पाणी वापरा. तुम्हाला हे दिवसातून 2दा सकाळी आणि संध्याकाळी 10 ते 15 दिवस सतत वापरावे लागेल. एका आठवड्यात तुम्हाला पचन, पोटफुगी आणि उत्तेजना यामध्ये फरक जाणवेल. काळी मिरीमध्ये असलेले पायपेरिन शरीरात हळदीमध्ये असलेल्या कर्क्युमिनचे 100% शोषण करण्यास मदत करते. पुढील चहा म्हणजे तुमचा मेथीच्या बियाण्याचा चहा. मेथीच्या बियांमध्ये असलेले फुरोस्टॅनिन आणि सॅपोनिन सारखे संयुगे ल्युटेनिझिंग हार्मोनला उत्तेजित करतात, जे थेट शरीरात टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवण्याचे काम करते. ते चयापचय गतिमान करते, इन्सुलिन संवेदनशीलता वाढवण्याचे काम करते, पोट निरोगी ठेवते, तिन्ही इरेक्शन, उत्तेजना आणि आत्मविश्वास सुधारतात. झोपण्यापूर्वी 1 कप पाण्यात 1 चमचा मेथीचे दाणे भिजवा आणि त्यात 1 ते 2 चिमूटभर बडीशेप घाला. सकाळी उठताच हे पाणी मंद आचेवर 3 ते 4 मिनिटे उकळवा. ते गाळून घ्या आणि त्यात 1 चमचा मध आणि अर्धा चमचा लिंबाचा रस घाला. सकाळी रिकाम्या पोटी हा चहा प्या आणि किमान 15 ते 21 दिवस नियमितपणे प्यायल्याने शरीर उबदार होईल आणि चैतन्य परत येईल. दररोज 15 मिनिटे जलद चालल्याने परिणाम तिप्पट होतो. चालल्यानंतर तुम्ही ही चहा पिऊ शकता. या व्हिडिओमध्ये तुम्ही 5 प्रकारच्या चहाबद्दल शिकलात. ही चहा तुमच्या शिरा उघडण्यास आणि रक्तप्रवाह वाढवण्यास मदत करते. ते इरेक्टाईल फंक्शन पुनर्संचयित करतात, हार्मोनल आणि पचनक्रिया सुधारतात आणि टेस्टोस्टेरॉनची पातळी वाढवतात. हे उपाय स्वस्त आणि नैसर्गिक आहेत. त्यांचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. तुम्ही या 5 चहांपैकी कोणत्याही चहाने सुरुवात करू शकता आणि एका वेळी फक्त एकच वापरू शकता. मधुमेहींनी मध वापरण्यापूर्वी किंवा आहारात कोणताही बदल करण्यापूर्वी त्यांच्या जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. मदतीची तुमची क्षमता नाहीशी झालेली नाही, ती फक्त लपलेली आहे आणि तुम्हाला तुमची क्षमता शेअर करायची आहे, लपवायची नाही. या व्हिडिओमध्ये एवढेच आहे.
जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर कृपया लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. जर तुम्ही पहिल्यांदा चॅनलला भेट देत असाल तर कृपया सबस्क्राईब करा. तसेच नवीन व्हिडिओच्या सूचना तुम्हाला सर्वात आधी मिळतील यासाठी बेल आयकॉन दाबा. खालील व्हिडिओ पहा. नवीन माहितीसह एका नवीन व्हिडिओमध्ये भेटू. तोपर्यंत तुम्हा सर्वांना माझे शुभेच्छा. धन्यवाद.